नमस्कार. दिवाळीच्या फराळातील सर्व पदार्थांमधील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली. पण ती जर एकदम खुसखुशीत, एकदम खमंग आणि अजिबात तेलकट नसेल तर खाण्याची मजा येते. तुम्ही इथं पाहू शकता ही आपली चकली एकदम काटेरी तर आहेच, पण अजिबात तेलकट नाही, शिवाय एकदम खुसखुशीत अशी बनली आहे. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की ही किती खुसखुशीत आणि कुरकुरीत बनली आहे. भाजणीच्या चकलीचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. इथं मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात भाजणी बनवून दाखवणार आहे. वाटी आणि वजनी असं दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये मी वाटीचं प्रमाण दाखवते आणि वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर घरातील रेग्युलर आपली जी भाजीची वाटी असते त्या वाटीने 4 वाटी एवढे रेशनचे तांदूळ घेतलेत. त्याच वाटीने 1.5 वाटी एवढी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतली आहे. आता त्याच वाटीने 1 वाटी एवढी मूग डाळ आपण इथं घेतोय. मुगाच्या डाळीने चकलीला छान असा खुसखुशीतपणा येतो. सोबतच पाव वाटी एवढी उडीद डाळ घेतली. आता 1 वाटी एवढे आपले कांदे पोह्याचे जे पोहे असतात ते देखील घेतलेत. अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत. अर्धी वाटी धणे घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने पाव वाटी एवढे जिरे आपण इथं वापरतोय. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की साहित्य जे भाजणीसाठी वापरतो ते धुवून वापरायचं किंवा न धुता वापरायचं. तर या ठिकाणी आपण तांदूळ, हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ हे साहित्य धुवून नंतर सावलीमध्ये किंवा घरातच फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. तांदूळ, डाळी यांना खराब होऊ नये किंवा कीड लागू नये, अळीजाळी होऊ नये यासाठी त्यावर बरीचशी कीटकनाशकं असतात, सोबतच धूळ असते. त्यामुळं हे धुवूनच वापरावे. आणि चकली तुम्हाला खुसखुशीत हवी असेल तर भाजणीचं हे साहित्य तुम्ही धुवूनच वापरा. धुतल्यामुळे त्यातील स्टार्चचं प्रमाण कमी होतं आणि त्याला हलकेपणा येतो. नंतर भाजणी भाजल्यानंतर देखील त्याला हलकेपणा येतो. त्यामुळं तयार होणारी चकली देखील एकदम खुसखुशीत बनते. त्यामुळं ही महत्त्वाची टीप तुम्ही इथं लक्षात ठेवा. भाजणीचं साहित्य आपल्याला धुवूनच वापरायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे साहित्य उन्हात न वाळवता घरात सावलीतच फॅनखाली सुकवायचं आहे. भाजणी भाजताना कोणती काळजी घ्यायची हे आपण आता इथं पाहूयात. तर सुरुवातीला एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी तांदूळ घेतलेत. मंद आचेवर एकसारखं हलवत हलवत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. इथं तांदूळ भाजताना ते करपणार नाहीत याची काळजी घ्यायची. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजणी जी सर्व आपण भाजणार आहोत ती खूप जास्त डार्क रंगावर भाजायची नाही, नाहीतर आपली चकली काळपट होण्याची शक्यता असते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजणीचं साहित्य जर कमी भाजलं गेलं तर तुमची चकली मऊ पडण्याची देखील शक्यता असते. तांदूळ भाजल्यानंतर हलकासा फुलतो आणि थोडासा पांढरट दिसू लागतो. दाताखाली घेतल्यानंतर तो कुरकुरीत देखील जाणवतो. तांदूळ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढूयात आणि आता आपण चण्याची डाळ भाजून घेऊयात. चण्याची डाळ भाजताना ती मंद आचेवरच भाजायची आहे, करपवू द्यायची नाही. आणि हलकासा मंद असा सुगंध चण्याच्या डाळीचा भाजल्यानंतर येतो, तेव्हा समजायचं की आपली डाळ छान अशी भाजली गेली. हरभऱ्याची डाळ मात्र गरम असताना दाताखाली चावल्यानंतर ती कुरकुरीत जाणवत नाही, थोडीशी मऊसर जाणवते. त्यामुळे ती डाळ थंड झाल्यानंतर चेक करायची. मुगाची डाळ देखील आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत एकसारखं हलवत हलवत परतून घ्यायची. सर्व आपण जे भाजणीचं साहित्य भाजतोय ते एकत्र न ठेवता वेगवेगळं ठेवायचं, म्हणजे गरम असल्यामुळे त्याला खाली थोडीशी वाफ निर्माण होते आणि त्यामुळं आपली भाजणीचं साहित्य ओलसर होण्याची शक्यता असते. आणि पर्यायाने भाजली व्यवस्थित दळली जात नाही किंवा आपली भाजणी ओलसर राहिल्यामुळे चकली मऊ पडण्याची देखील शक्यता असते. हलक्या तांबूस रंगावर मूग डाळ भाजून झाली आहे, मंद असा सुगंध येतोय. आता याच कढईमध्ये उडीद डाळ परतून घेऊयात. उडीद डाळ देखील थोडीशी तांबूस होईपर्यंत परतायची आहे, एकसारखं परतून घ्यायचं. उडीद डाळ भाजल्यानंतर हलकासा आपण ज्याप्रमाणे पापड भाजल्यानंतर वास येतो अगदी तसाच वास येतो, तेव्हा समजायचं की ही आपली डाळ परतून झालेली आहे. भाजणी भाजताना सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे, म्हणजे आपली भाजणी व्यवस्थित अशी भाजली जाते. पोहे देखील मंद आचेवर छान असे परतून घेऊयात, म्हणजे यातील ओलसरपणा जातो किंवा जो मऊपणा असतो तो जातो. पोहे
हातात घेतल्यानंतर छान कुरकुरीत झाले म्हणजे आपले पोहे देखील छान भाजले आहेत असं समजावं. आता साबुदाणे परतून घेऊयात. साबुदाण्यामुळे आपल्या चकलीला छान असा कुरकुरीतपणा येतो. साबुदाणा भाजला गेला याची खूण म्हणजे तो थोडासा फुलतो आणि वजनाने देखील हलका फुलका होतो. धणे आणि जिरे आपण एकत्र न भाजता वेगवेगळेच भाजायचे आहेत, कारण जिरे आहेत ते खूप नाजूक असतात, अगदी लगेचच भाजले जातात. त्या मानाने धणे भाजायला थोडासा वेळ लागतो. हलकासा थोडासा रंग बदलल्यानंतर आणि छान असा सुवास येऊ लागल्यानंतर धणे आपण काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये लगेचच जिरे देखील भाजून घेऊयात. जिरे देखील भाजताना हलके असे फुलतात आणि त्याचा देखील मंद असा सुगंध येतो. पण हे दोन्ही मसाले आपल्याला खूप जास्त डार्क होईपर्यंत भाजायचे नाहीत, नाहीतर आपली चकलीला काळपट रंग येण्याची शक्यता असते. आपल्या चकलीला अजून छान खमंगपणा यावा यासाठी इथं मी 3 ते 4 लवंगा आणि 1 इंच दालचिनीचा तुकडे करून या कढईत टाकलाय. हे आपण भाजून घेऊयात. आपली भाजणी इथं भाजून झाली आहे. तांदूळ पहा मी पसरवून एका ताटात घातले होते. हे छान असे थंड झालेत. तांदूळ भाजतानाच ते कुरकुरीत झालेत का हे आपण चेक केलं होतं. आता इतर सर्व साहित्य थंड करून घेतले ते यामध्ये मिसळूयात. आता भाजणी दळून आणताना एक महत्त्वाची टीप. भाजणी आपल्याला एकदम बारीक अशी तर दळायचीच आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण भाजणी गिरणीवर दळायला देतो तेव्हा त्या अगोदर गिरणीमध्ये गहू ज्वारी असं दळलेलं नसावं. आणि जर तसं दळलेलं असेल तर तुम्ही तुमच्याजवळचे थोडेसे तांदूळ किंवा चण्याची डाळ अगोदर त्यामधून दळून घ्या आणि नंतर त्यावर भाजणी दळा. कारण गहू आणि ज्वारीवर जर भाजणी दळली तर चकली तुमची नंतर मऊ पडण्याची शक्यता असते. ही महत्त्वाची टीप तुम्ही इथं लक्षात ठेवा. आता चकली करण्यासाठी आपण भाजणीचं पीठ मोजून घेऊयात. त्यासाठी घरातील कोणतीही वाटी किंवा कप तुम्ही इथं घेऊ शकता. फक्त यामध्ये पीठ भरताना आपल्याला हलकंसं दाबायचं आहे. खूप सैलही भरायचं नाही आणि खूप दाबून किंवा प्रेस करूनही भरायचं नाही. तर हलकासा दाब देऊन पीठ आपल्याला भरायचं आहे. सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं म्हणजे आपला पिठाचा आणि पाण्याचा प्रमाण अजिबात चुकणार नाही. आणि पाण्याचं प्रमाण चुकलं तर चकली देखील आपली बिघडण्याची शक्यता असते. तर पहा हलकंसं दाबून आणि प्रेस करून मी इथं 2 कप एवढं भाजणीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आता काही मसाले टाकूयात. तर इथं मी 1 चमचा ओवा घेतला आहे. तो हातावर अशा प्रकारे चोळून या पिठामध्ये टाकूयात म्हणजे याचा छान असा फ्लेवर पिठामध्ये उतरेल. सोबतच आपण इथं 2 चमचे एवढे पांढरे तीळ यामध्ये टाकायचे आहेत. तिखटपणासाठी इथं मी अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर टाकते. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच चवीनुसार मीठ देखील टाकून घेतले. हे सर्व कोरडं साहित्य आता अगोदर मिसळून घेऊयात. आता सर्वात महत्त्वाची स्टेप. इथं पाण्याचं प्रमाण. तर ज्या कपने आपण पीठ मोजलं त्याच कपने इथं मी 1.5 कप एवढं पाणी घेतले. पाणी जर जास्त झालं तर चकली तेलकट होण्याची शक्यता असते. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये इथं 2 चमचे एवढं घरातील ताजं लोणी वापरतोय. इथं आता तुमच्याकडे जर लोणी नसेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे घरातील खाण्याचं तेल वापरू शकता. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथं मी 2 चमचे लोणी घातले. तेलाचंही प्रमाण असंच राहील. 2 कप पिठासाठी 2 चमचे तेल किंवा 2 चमचे लोणी. तर पहा लोणी पाण्यामध्ये विरघळून झाल्यानंतर पाण्याला उकळी आली आणि आता महत्त्वाची स्टेप म्हणजे गॅस बंद करायचा आणि पाण्याला जी उकळी आली आहे ती शांत होऊ द्यायची. म्हणजेच पाणी आपल्याला स्थिर होऊ द्यायचं आहे. इथं पाण्याला उकळी असताना आपल्याला यामध्ये पीठ अजिबात घालायचं नाही. तर पाणी शांत झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. म्हणजे पाण्याची उकळी बंद झाल्यानंतरच यामध्ये पीठ घालायचं आहे. पाणी उकळत असताना जर तुम्ही त्यामध्ये पीठ घातलं तर तुमच्या पिठाला जास्तीची उकड बसते आणि पर्यायाने तुमची चकली तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळं पाणी उकळत असताना पीठ न घालता पाणी थोडंसं स्थिर किंवा थोडंसं शांत होऊ द्यायचं आणि मोजून घेतलेलं पीठ पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं. तर पहा इथं पीठ पाण्यामध्ये मी छान असं मिसळून घेतलं आहे. आता फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्या पिठाला छान अशी वाफ येऊ द्यायची. तर लगेचच 1 ते 2 मिनिटामध्ये मी झाकण उघडलं तर आपल्या पिठाला वाफ बसली आहे. एकदा ही उकड मिसळून घेऊयात आणि ताटामध्ये काढून घेऊयात. सुरुवातीला ही उकड खूप गरम असल्यामुळे फुलपात्र किंवा ग्लासच्या साहाय्याने आपल्याला मळून घ्यायचे
आपण इथं 2 कप पिठासाठी 1.5 कप पाणी वापरलं आणि हे प्रमाण अतिशय योग्य आहे. कारण चकलीचं पीठ आहे ते आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं असतं. तरच आपल्या चकलीला काटे छान येतात आणि आपली चकली एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत देखील बनते. पाणी जास्त झालं तर पीठ मऊ होतं, त्याला काटे येत नाहीत. शिवाय चकली तेलकट होण्याची शक्यता असते आणि नंतर नरम किंवा मऊ पडण्याची देखील शक्यता असते. तर सुरुवातीला फुलपात्राने नंतर हाताने मी आपली ही उकळ छान अशी मळून घेतली. सोऱ्यामध्ये भरण्यासाठी पुन्हा एकदा थोडासा गोळा घेऊन छान असा चुरून घ्यायचा. चकलीला छान काटे यावे त्यामुळे जी खरबरीत बाजू असती ती खालच्या बाजूला म्हणजेच बाहेरच्या बाजूला करायची आणि सोऱ्यामध्ये मळून घेतलेला पिठाचा गोळा भरून घ्यायचा. आता चकली पाडताना पहा, गोल गरगरीत येण्यासाठी सुरुवातीचं टोक आहे ते आतमध्ये वळवायचं आणि बाहेरून आपल्याला फक्त गोलाकार चकलीला द्यायचा आहे. उकड आपण छान अशी मळून घेतल्यामुळे चकलीचा तुकडा देखील पहा अजिबात पडत नाही किंवा मध्येच तार तुटत देखील नाही आणि आपण घट्टसर पीठ मळल्यामुळे काटे देखील एकदम छान असे आले आहेत. या ठिकाणी समजा तुमची चकलीची जी उकड आहे ती खूप जास्त प्रमाणात घट्ट झाली असं तुम्हाला वाटत असेल तर 1-2 चमचे गरम पाणी तुम्ही पिठामध्ये घालू शकता आणि पुन्हा एकदा मळून तुम्ही चकल्या पाडू शकता. फक्त खूप जास्त पाणी न घालता एखाद दुसरा चमचा गरम पाणीच वापरायचं. काही चकल्या मी पाडून घेतलेत, आता या तळून घेऊयात. तर सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या. या ठिकाणी गॅसची फ्लेम खूप कमी असेल किंवा तुमचं तेल खूप कमी तापलं असेल तर चकल्या जास्त तेलकट होण्याची शक्यता असते किंवा चकल्या तुमच्या जास्त तेल पिण्याची देखील शक्यता असते. आणि कमी फ्लेमवर तळल्यामुळे तेल जास्त पिते, शिवाय मऊ पडण्याची किंवा नरम पडण्याची देखील शक्यता असते. आणि खूप मोठ्या फ्लेमवर जर चकल्या तुम्ही तळल्या तर चकल्या वरून तर लवकर रंग पकडतात पण आतून कच्च्या राहतात आणि नंतर त्या मऊ पडण्याची शक्यता असते. तर पहा, सुरुवातीला चकल्या तेलात सोडल्यानंतर खूप जास्त त्यावर बुडबुडे येत होते. बुडबुडे हलकेसे कमी झाल्यानंतर आणि चकली तेलामध्ये सेट झाल्यानंतर आपल्याला चकली दोन्ही साईडने फिरवून छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची. आता पहा, चकल्या तेलामध्ये हलक्याशा बुडू लागलेत म्हणजे आपली चकली इथं छान अशी तळली गेली असं समजावं. डार्क सोनेरी रंगावर आपल्याला या चकल्या तळून घ्यायचे. तुम्ही चकल्यांचा रंग पाहू शकता, एकदम छान असा आलाय. एकदम काटेरी तर बनल्या आहेतच. ही चकली पहा, मी थोडी मोठ्या आकाराची बनवली आहे तरी देखील एकदम गोल गरगरीत आणि एकदम काटेरी बनली आहे. शिवाय एकदम खुसखुशीत तर बनलीच आहे. सर्व चकल्या इथं मी तळून घेतल्यात. एकूण एक चकली पहा एकदम काटेरी अशी बनली आहे. शिवाय आपल्या चकल्या अजिबात तेलकट नाहीत किंवा चकलीनं तेल अजिबात शोषलं नाही आहे. चकलीच्या पिठामध्ये हळद शक्यतो वापरायची नाही, हळदीमुळे चकलीला काळपट रंग येण्याची शक्यता असते. जेवढी दिसायला काटेरी रंगानं सुरेख दिसते तेवढीच ही खुसखुशीत देखील बनली आहे. तुम्ही इथं पाहू शकता. व्हिडिओमध्ये सर्व माहिती, सर्व टिप्स अगदी डिटेलमध्ये मी दाखवल्या आहेत. तरी देखील तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आणि चकली आवडली तर एक लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा नव्याने भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.